नमस्कार, ही 24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. आपण जुन्या कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आलोय. या ठिकाणी जे निबंधक वर्ग 1 व 2 या ठिकाणी खरेदी विक्रीचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. कोणी लोक प्लॉट खरेदतात, शेती खरीदतात, विक्री होते आणि त्या संदर्भामध्ये अनेक लोक या ठिकाणी येऊन बसतात आणि बसल्यानंतर या अर्धा घंटा, 1 घंटा, 2 घंटे देखील लोक या ठिकाणी, परंतु या ठिकाणचे जे झाड आहे, हे झाड बघू शकतात पूर्ण झाड सुकून गेलंय आणि ते झाड तुटलं तर एखाद्याचा जीव या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने व महानगरपालिकेने व कृषी विभागाच्या माध्यमातून हे झाड लवकरात लवकर या ठिकाणी वरून काढावं. अन्यथा या ठिकाणी एखादीच्या झाड वारा वांदळामध्ये झाड तुटलं तर कोणाचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण राहील, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. लवकरात लवकर शासनाने हे झाड या ठिकाणावरून काढावं. कॅमेरामॅन निलेश डोलेसे, जन पवार, 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्या कलेक्टर ऑफिस येथे असलेले हे झाड बऱ्याच वर्षापासून असल्यामुळे ते झाड सुकावून गेले आहे आणि सुकावल्यामुळे ते कधीही तुटू शकते. त्या संदर्भात महानगरपालिकेचे उद्यान विभाग असेल व महानगरपालिकेने तात्काळ या झाडाची पाहणी करून त्याला या ठिकाणावरून हटवण्यात यावं. अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडू शकतो. या अपघात जर झाला तर याला सर्वस्व जबाबदार महानगरपालिका व प्रशासन राहील. या ठिकाणी निबंधक 1-2 या कार्यालयासमोर हे झाड आहे आणि हे झाड सुकल्यामुळे त्याचे विल्हेवाट लावावी असे देखील नागरिकांचे या ठिकाणी म्हणणे आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण झाड सुकून गेले आहे आणि सुकलेल्या झाडामुळे या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली.